ही सरकार घाबरलेली आहे इथल्या तरुणांना, इथल्या युवकांना। अरे लाजा वाटू द्या, तुमचे बी पोरं आहेत रे। दिल्लीच्या पोलिसांना सांगू इच्छितो, तुमचे बी पोरं आहेत, तुम्हालाही मुली आहेत, तुमच्याही घरी विद्यार्थी आहेत रे। तुम्ही असं पोरांना नाही मारू शकत। तुम्ही 12 वर्षाच्या पोरीला मारताय, तुम्ही निष्पाप तरुणांना मारताय, 18, 19 वर्षाच्या पोरांना तुम्ही मारताय। एवढे नोकरीसाठी, सत्तेसाठी एवढे हापापलेत तुम्ही। अरे लाजा वाटू द्या। आज कोणत्याही प्रकारचा विद्रोह न करता, कोणत्या प्रकारचा अहिंसा न करता हे तरुण, आम्ही सर्व ह्या ठिकाणी आंदोलन करतोय। तुम्हाला काय होतंय? आम्ही देशद्रोही आहेत का? आम्ही या देशात काही बलात्कार केलेत का? भ्रष्टाचार केलाय का? पाप केलाय का? कोणत्या चुकीची शिक्षा देताय तुम्ही सरकार आम्हाला? या सरकारने खूप वाईट केलंय। आज ह्या दिल्लीमध्ये 10 लाखापेक्षा जास्त तरुण आशेनं आलेले होते। त्या तरुणांना तुम्ही मारलं अक्षरशः। काय केलं होतं त्यांनी? इथे पहा, हीच ती जागा जिथं मी बसलोय। अक्षरशः मलाही मारलं। मला अक्षरशः चालता येत नाही, माझी कंडिशन नाही सांगू शकत। हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी अभिजित दिपकेला आणि सगळ्या मुलांना तुम्ही मारलं, कैद केलं आणि बोलण्याच्या नावाने 5 तास फसवलं। आज इथला तरुण हा मूर्ख नाही, तुम्ही इथल्या तरुणांना फसवलेलं आहे की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो म्हणून। परंतु इथला तरुण हा भयभीत झालेला नाही, तो घाबरलेला नाही, तो अजून ठाम झालेला आहे। आणि सर्वात मोठी चूक केलेली तुम्ही। आज तुम्ही पाहिलं ना, डबलच्या संख्येनं जी दररोजची गर्दी राहायची ना जंतर मंतरला रात्रीची, त्याच्या डबल टिबलच्या संख्येनं जंतर मंतरवर गर्दी आहे। तुम्ही लाईट बंद करा, तुम्ही पाणी बंद करा, तुम्ही इथे मेट्रो बंद करा, तुम्ही ओला, तुम्ही रिक्षा बंद करा, गाड्या बंद करा, तुम्ही रेल्वे लेट केल्या। तो लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, लाजा। अक्षरशः कॉक्रोच म्हणता ना, तरुणांना घाबरलेला आहात तुम्ही, भयभीत आहात, जोर नाही तुमचा जोर, गांडू आहात तुम्ही, गांडू।